जनतेला आपल्या लोकप्रतिनिधींची लाज वाटावी असा प्रसंग नांदेडच्या महापालिका सभागृहात घडला आहे। शिवसेना आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। ही फ्रीस्टाईल रंगली होती ती शिवसेना नगरसेवक अशोक उमरेकर आणि काँग्रेस नगरसेवक विनय गिरडे पाटील यांच्यात। विनय गिरडे पाटील आणि अशोक उमरेकर यांच्या दिशेने माईक भिरकावून लावला, त्यामुळे संतापलेले विनय पाटील उमरेकर यांच्यावर चालून आले आणि दोघांमध्ये सभागृहातच तुंबळ हाणामारी झाली। महापालिकेची सर्वसाधारण सभा होती, यात एमआयएमने दफनभूमीचा मुद्दा उपस्थित केला। या मुद्द्यावरून काँग्रेस आणि एमआयएम मध्ये जोरदार वादंग झाले। त्यात एमआयएमच्या नगरसेवकांनी राजदंड पळवला, त्यामुळे महापौरांनी एमआयएमच्या 6 नगरसेवकांना निलंबित केलं। मात्र पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर महापौरांनी निलंबन मागे घेतलं। मात्र शिवसेनेने निलंबन कायम ठेवण्याची मागणी केली। मात्र मध्येच काँग्रेस नगरसेवक विनय गिरडे पाटील यांनी आपल्या वॉर्डातला मुद्दा उपस्थित केला। त्यावर शिवसेना नगरसेवक अशोक उमरेकर यांनी आक्षेप घेतला। त्यावरून दोघांमध्ये वाद उफाळून आला आणि त्याचं पर्यावसन हाणामारीत झालं। मात्र यामुळे नांदेडची इब्रत वेशीला टांगली गेली आहे। आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते आपल्यासोबत आहेत। सतीश, आज जे काही घडलं ते नांदेडच्या इब्रतीला अजिबात साजेसं नव्हतं। लोकप्रतिनिधींनी ही इज्जत चव्हाट्यावर का मांडली? सतीश, ऋषी, एकंदरच नांदेड महापालिकेची जी ही परंपरा आहे, हाणामारीची ही परंपरा अगोदरपासून आहे आणि त्याचा एक नवीन अध्याय आज सर्वसाधारण सभेत बघायला मिळाला असं आपल्याला म्हणावं लागेल। ऋषी, महत्वाचं म्हणजे नांदेड महापालिकेमार्फत एमआयएमच्या 11 नगरसेवक निवडून आले होते आणि एमआयएमने महाराष्ट्रात कुठेतरी एंट्री केली होती। एमआयएम ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये आली होती, त्यांच्या 11 नगरसेवकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या एका मुद्द्यावरून अशाच प्रकारे वादंग घातले होते। त्यावेळेस शिवसेना आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्येही अशाच प्रकारे अतिशय तुंबळ हाणामारी झाली होती। आज पुन्हा एकदा एमआयएमच्या नगरसेवकांच्या पावित्र्यामुळेच हा प्रकार घडला असं म्हणावं लागेल। दफनभूमीचा जो मुद्दा होता तो एमआयएमच्या नगरसेवकांनी सभागृहात उपस्थित केला होता। त्यावर एमआयएमचे जे नगरसेवक होते काँग्रेसला टार्गेट करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु त्यांना जे अपेक्षित उत्तर होतं कारवाईचं दफनभूमीच्या मुद्द्यावरून ते महापौर जो शैलजा स्वामी यांनी दिलं नाही। त्यावरून एमआयएमच्या नगरसेवकांनी सुरुवातीस राजदंड पळवला। जो काही हा प्रकार झालाय तो मात्र खरोखरच लांछनास्पद असाच म्हणावा लागेल। धन्यवाद सतीशच्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।